कसला एवढा विचार करतोयस? आपण मित्र आहोत ना? डू वी हॅव अ डील? आई, तुमच्यासाठी गरमागरम चहा घेऊन आली आहे मी. खूप दमून आलात ना तुम्ही, म्हणून तुम्हाला आवडतो अगदी तसा तुळस घालून चहा केलाय. हे घ्या. माझ्या आवडीचा चहा केलायस म्हणून वाचणारेस असं समजू नकोस. तुलाही चांगलंच माहिती मला कशाबद्दल बोलायचे ते. पण आई, तसं काहीच नाहीये. सई, त्या शमिकाबद्दल मी तुला आधीच बजावलं होतं की नाही? ती शमिका तुम्हा दोघांना भेटली काय? त्यानंतर देवांशला तिच्याच ऑफिसमध्ये जॉब मिळतो काय? आणि आता सतत त्याच्या तोंडात तिचंच नाव असतं. माहित नाही का, पण मला हे सगळं बरोबर वाटत नाही. मी फक्त तुला सावध करते. सावध होतं की नाही? हो, पण आई तुम्ही प्लीज असं चिडू नका ना. हे बघा, मामी म्हणाल्यात ना तसं खरंच काही नाहीये. असं म्हणजे खोटं बोलत होत्या त्या? नाही, तसं नाही. म्हणजे हो, मी सांगते ना तुम्हाला. मामी म्हणाल्या ते खरं आहे की त्यांनी वटपौर्णिमेची पूजा केली, उपवास केला, उखाणा घेतला, पण हे सगळं त्यांनी देवांशसाठी नाही केलेलं आई. हो, मामीने जो अर्थ घेतलाय ना तसं काहीच नाहीये. त्या खरंच खूप चांगल्या आहेत. तो उगाच त्यांच्या बाबतीत गैरसमज का करायचा आपण? आणि तू हे सगळं इतक्या खात्रीने कसं काय सांगतेस? अगं, त्या मुलीचं अजून लग्न सुद्धा झालेलं नाहीये. मग तिने ही पूजा वगैरे कोणासाठी केली? त्यांच्या पार्टनरसाठी. पार्टनर? हो, मलाही सुरुवातीला असाच गैरसमज झाला होता. माझ्याही मनात पाल चुकचुकत होती, म्हणून मी डायरेक्ट त्यांच्याकडे गेले आणि त्यांना माझ्या मनातले सगळे प्रश्न विचारले. म्हणजे तू चक्क जाब विचारलास? मग काय म्हणाली ती? तेच तर चुकलं ना माझं. असं डायरेक्ट जाऊन विचारायला नको होतं. पण आई, माझ्या मनात जे काही प्रश्न होते ना, त्या सगळ्या प्रश्नांची उत्तर ऐकल्यानंतर मला खरंच खूप वाईट वाटलं. म्हणजे त्यांनी जो उपवास केला होता ना, तो उपवास त्यांनी त्यांच्या पार्टनरसाठी केला होता. आणि आता तो पार्टनर त्यांच्यासोबत नाही आहे. हे कोण आहे? माझं पहिलं आणि एकमेव प्रेम. तुम्हाला सोडून गेला कायमचा. मला माहिती आहे तुला असंच वाटतंय ना की आजची ही वटपौर्णिमेची पूजा आणि व्रत मी देवांसाठी केलं होतं. प्लीज ट्रस्ट मी से. आजपर्यंत याच्याशिवाय मी दुसऱ्या कोणाचाच कधीच विचार केला नाही. आई बघा, प्रेम गमावण्याचं दुःख काय असू शकतं ना, हे त्याची मी कल्पना पण नाही करू शकत. पण त्या आयुष्यात जगल्यात, भोगलंय त्यांनी. त्या खरंच खूप एकट्यात. हो, मी खरं सांगते तुम्हाला. सई, हे सगळं तिने तुला सांगितलं आणि तुला पटलं? अगं, दुसऱ्यावर इतक्या पटकन विश्वास ठेवणं चांगलं नसतं बाळा. आई, त्या का खोटं बोलतील मला सांगा? आणि त्यांनी स्वतःहून सांगितलंय की त्या देवांशकडे फक्त मैत्रीच्या भावनेने बघतात. मैत्री पलीकडे त्यांचं काही नाहीये. हो, पण ही मैत्री फार पटपट पुढे जाते असं नाही का वाटत तुला? ती आपल्याकडे पूजेला आली होती ना, तेव्हाच माझ्या लक्षात आलं होतं, ह्या मुलीचं लक्षण काही ठीक दिसत नाहीये. कधी नव्हे ते ह्या बाबतीत ललिताताईंचं म्हणणं चक्क मला पटतंय.
ती मुलगी मैत्रीचं निमित्त करून तुझ्या संसारात शिरण्याचा प्रयत्न करते सई. सावध होतो. आई, तुम्ही अतिविचार करताय. मला ना आता कळत नाहीये की मी तुम्हाला हे सगळं कसं पटवून देऊ. आणि मला हे कळत नाहीये की मला जे वाटतंय ते मी तुला कसं पटवून देऊ. सई, अगं ह्या बाबतीत बायकांना ह्या अशा गोष्टी पटकन लक्षात येतात, पण मला जे दिसतंय ते तुला का दिसत नाहीये? कारण तसं काहीच नाहीये. ऐकशील माझं सई, तुझ्यापेक्षा काही पावसाळे तरी मी जास्त बघितलेत ना. मी सुखाचा संसार होताना पाहिले तसे ते मोडतानाही पाहिलेत. देव करो आणि तू म्हणतेस तेच खरं असू दे. म्हणजे मला वाटतंय ते जर खरं असलं तर काय, घराची राख रांगोळी व्हायला एक ठिणगी पुरेशी असते सई. म्हणून म्हणते, विषाची परीक्षा कधीच घेऊ नये. तुला जी मैत्री वाटते ना, ती जर मैत्री नसेल तर शमिकाच्या मनात भलतं सलतं काहीतरी असलं तर. आई, मी खरंच सांगते, तुम्ही अति विचार करताय. त्यांच्या मनात असं काहीही नाहीये. आणि एक गोष्ट विसरताय का तुम्ही? देवांश त्यांची मर्यादा सोडून वागतील का? नाही ना. आणि मला माझ्या नवऱ्यावर पूर्णपणे विश्वास आहे. ते माझी कधीच फसवणूक करणार नाहीत. त्यामुळे तुम्ही आता काळजी करणं बंद करा आणि अति विचार करू नका. तुमच्यासाठी गरम गरम चहा आणलाय ना मी, तो घ्या. थंड होऊन जाईल. घ्या. तू खूप साधी आहेस सई. आता कसं सांगू तुला? पुढे जाऊन देवांशा या मैत्रिणीने भलतेच रंग दाखवले नाहीत म्हणजे मिळवलं. ओके मॅम. शमिका, शमिका. गुड. मम्मी, मी काही हेल्प करू तुम्हाला? नाही, नको असं काय करताय मम्मी? द्या ना, मी फ्रुट्स कापून देते. नको. सकाळी इतकी कामं केलीस ना, ती खूप झाली. बस आता शांत. फाईन.